नमस्कार मित्रांनो, माझं नाव ज्ञानराज पो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था या बीटमधील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीची माहिती पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी या ज्या काही कन्सेप्ट होत्या त्यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आज आपण जीडीपी हा कसा मोजला जातो किंवा तो मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये याच्यावरचे तुमचे जे काही मार्क्स असतील तर ते चुकणार नाहीत. तर आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या या 3 पद्धती आहेत. तर त्यातली पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत किंवा आय पद्धत आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. तर या 3 पद्धतीची आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचे आहे उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित. मित्रांनो, आपण सर्वप्रथम उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत ही काय आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित या संकल्पनेवर आधारलेली आहे. आपल्या आर्थिक प्रक्षेत्रातील ज्या काही उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची बेरीज आणि त्या बेरजेनुसार जे काही उत्पादन किंवा उत्पन्न आलेलं आहे तर त्यालाच उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. आणि या पद्धतीने काढलेलं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे तर हे राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलेलं असतं. आपण कालच मागच्या लेक्चरमध्येच मूल्यवर्धित या संकल्पनेबद्दल माहिती घेतलेली आहे. बाजारभाव कशाला म्हणतात ते पण पाहिलेलं आहे. तर एकंदरीत उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित पद्धत हिला उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित पद्धत असंही म्हटलं जातं. त्यानंतर पुढची पद्धत आहे उत्पन्न पद्धत किंवा आय पद्धत. तर या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे काही आपले उत्पादनाचे घटक आहेत, उत्पादनाचे 4 घटक असतात. एक तर भूमी आहे, दुसरा श्रम आहे, तिसरा भांडवल आहे आणि चौथा संयोजकता किंवा उद्योजकता. तर हे या 4 घटकाद्वारे आपल्याला उत्पादन घेता येते. तर याची व्याख्या अशी सांगते की उत्पादन घटकांच्या मालकांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते या पद्धतीमध्ये. तर मग उत्पन्नाचे जे 4 घटक आहेत तर या 4 घटकाला कोणत्या स्वरूपात मोबदला मिळतो तर भूमीला खंड या स्वरूपात मोबदला मिळतो, श्रमाला मजुरीच्या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो, तसेच भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो आणि आपली जी काही उद्योजकता आहे तर त्या उद्योजकतेला नफ्याच्या स्वरूपात जो काही त्याचा मोबदला मिळतो. तर उत्पन्न पद्धतीनुसार अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. त्यानंतर तिसरी खर्च पद्धत. बघा, खर्च पद्धतीमध्ये काय केलेलं असतं की आपले जे काही भारतीय लोक आहेत, भारतात राहणारे सर्व लोक, तर त्यांना ज्या काही वस्तू किंवा सेवा विकत घ्यायच्या आहेत तर वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी त्यांनी जो काही खर्च केलेला असतो तर त्या खर्चाचा विचार या पद्धतीमध्ये केलेला असतो, बरोबर. तर मग लोक वस्तू व सेवा का खरेदी करतात? आता सपोज मी एखादी गोष्ट का खरेदी करतो तर ती स्वतः वापरण्यासाठी किंवा त्याची गुंतवणूक करण्यासाठी. समजा मी मोबाईल घेतला तर मी मोबाईल हा एकतर वापरासाठी घेतलेला असतो आणि समजा मी सोनं घेतलं तर सोनं ही पुढची भविष्याची गुंतवणूक किंवा वापर या 2 कारणासाठी आपण घेतलेला असतो. तर मग उपभोग खर्च जो असतो तर उपभोग खर्च हा 2 प्रकारामध्ये गणला जातो. एक असतो खाजगी व्यक्तीतर्फे केलेला आणि दुसरा असतो सरकारी व्यक्तीतर्फे केलेला. खाजगीमध्ये कुठला? मग आपण स्वतःसाठी ज्या काही गोष्टी वापरण्यासाठी घेतलेल्या असतात त्या आपण खाजगी अशा गृहीत धरतो. आणि सरकारीमध्ये कुठली? समजा सरकार एखादा रेल्वे प्लांट उभारत असेल तर तो सरकारी गुंतवणुकीचा उपभोगाचा खर्च झाला. आणि गुंतवणूक ही 2 प्रकारे असते. एक तर आपल्या देशामध्ये केलेली गुंतवणूक किंवा परकीय देशात केलेली गुंतवणूक. अशा पद्धतीने खर्च पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केलेला असतो. तर या ठिकाणी आपल्या 3 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. पहिली आहे उत्पादन पद्धत, सेकंड आहे उत्पन्न किंवा आय पद्धत आणि तिसरी खर्च पद्धत. आहे
की राष्ट्रीय उत्पन्नाचं ज्या काही वेळोवेळी मोजमाप केलेलं जातं, तर त्या मोजमापाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर ते मोजमाप आपण स्वातंत्र्याच्या पूर्वी पण करण्यात आलं होतं आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याच्यासाठी स्पेशल काही संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्या संस्थांमार्फत पण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं. तर मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी कुण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं होतं, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुरेशी साधन सामग्री त्यावेळेस नव्हती. ज्या काही गोष्टी होत्या त्या बऱ्याच अंदाजावरती केलेल्या असल्यामुळे आपण त्या तितक्याशा खात्रीशीर किंवा विश्वसनीय मानता येणार नाहीत आपल्याला. बघा, सुरुवातीला सगळ्यात अगोदर आपले भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली होती. त्यांनी ती गणना कधी केली होती? 1867 ते 68 या दरम्यान त्यांनी गणना केली होती. त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की आपल्या देशाचं पूर्ण राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी आहे. ओके, आणि दरडोई उत्पन्न हे 20 रुपये आहे. दरडोई उत्पन्न कसं काढलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. टोटल राष्ट्रीय उत्पन्न त्याला भागाकार द्यायचा लोकसंख्येने. त्याचं दरडोई उत्पन्न कसं काढायचं, तर राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या. तर दादाभाई नौरोजींना त्यावेळी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी असल्याचं समजलं आणि दरडोई उत्पन्न हे फक्त 20 रुपये असल्याचं समजलं. म्हणजे विचार करा की त्यावेळेस भारत किती गरीब असेल. त्यानंतर विल्यम डिग्बी यांनी 1897 ते 1898 या दरम्यानचं राष्ट्रीय उत्पन्न हे 390 कोटी सांगितलं आणि दरडोई उत्पन्न हे 17 रुपये सांगितलं. असं का झालं असेल? इतर राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी असूनही 20 रुपये आणि तर 390 असूनही 17 रुपये. तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या कालावधीमध्ये लोकसंख्येची वाढ झाली असणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हिश्श्याला उत्पन्न कमी आलेलं असणार. बघा, हे प्रश्न आयोगाचे आवडते प्रश्न आहेत की याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो की फिरवून विचारतात तुम्हाला की दादाभाई नौरोजींनी 17 रुपये सांगितलं होतं, विल्यम डिग्बीने 20 रुपये सांगितलं होतं. तर इथं कन्फ्युजन न होऊ देता आपल्याला त्याचा थोडासा पाठ केला पाहिजे त्या गोष्टी. त्यानंतर फिंडले शिरास या अर्थतज्ञांनी 1911 राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी सांगितलं होतं आणि दरडोई उत्पन्न हे 80 रुपये सांगितलं होतं. त्यानंतर आपले भारतीय अर्थतज्ञ VKRV राव यांनी पण भारतीय उत्पन्नाचं गणना केली होती 1925 ते 29 या 4 वर्षाच्या कालखंडात. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की पूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे 2301 कोटी म्हणजे 2301 कोटी आढळून आलं आणि दरडोई उत्पन्न 78 रुपये आढळून आलं. बघा, या तिघांपेक्षा म्हणजे दादाभाई नौरोजी असतील, विल्यम डिग्बी असतील आणि फिंडले शिरास या तिघांपेक्षा यांची पद्धती थोडीशी वैज्ञानिक होती. त्यांनी त्या वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेला असल्यामुळे यांनाच राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक सुद्धा म्हटलं जातं. बघा, प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे VKRV राव. इथे तुम्हाला बऱ्यापैकी कन्फ्युज करण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की PC महालनोबिस असतील, धनंजयराव गाडगीळ असतील किंवा VKRV राव. आपले नाव सारखे वाटतात, तर कन्फ्युज होण्याची शक्यता असते. सो बी केअरफुल. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप. बघा, स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला 4 ऑगस्ट 1949 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं राष्ट्रीय उत्पन्न समिती. बऱ्याचदा हा प्रश्न या ठिकाणी आयोगामध्ये आलेला आहे. तर या समितीचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. इथं पण तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं की PC महालनोबिस होते की VKRV राव, इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. त्याच्यामुळे PC महालनोबिस हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि या समितीचं कार्य काय होतं? तर या समितीचं कार्य होतं की राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करायची होती त्यांना. मग या समितीमध्ये 2 सदस्य होते. एक होते डॉक्टर DR गाडगीळ म्हणजे धनंजयराव गाडगीळ आणि दुसरे होते VKRV राव. या तिघांचा तुम्हाला इथे फोटो मिळेल. त्यानंतर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बघा, जी काय आपली मागची समिती होती, समितीने काय केली होती की शिफारस केली होती की एखादं
कार्यालय या कामासाठी असावं. मग त्यानंतर काय झालं की 1954ला केंद्रीय सांख्यिकी संघटना हे ऑर्गनायझेशन हा शब्द महत्वाचा आहे आणि इथं ऑफिस, तर या संघटनेची स्थापना केली. आणि या संघटनेच्या स्थापनेपूर्वी 1951 मध्ये स्थापन केलेली केंद्रीय सांख्यिकी संस्था ही इन्स्टिट्यूट जी आहे ही तिच्यात वर्ग करण्यात आली होती. बघा, सुरुवातीला स्थापना 1951 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटनेची स्थापना झाली होती आणि ज्यावेळेस 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संघटन म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशनची स्थापना झाली, त्या ऑर्गनायझेशन मध्ये पहिलीची जी संस्था आहे ती संस्था वर्ग केली किंवा तिला मर्ज केलं त्याच्यामध्ये. बरोबर. मग आता सध्या तिचं नाव काय आहे? केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, तर ते थोडंसं लक्ष ठेवा की सध्याचं तिचं नाव हे ऑफिस आहे. तर हिचं कार्य काय आहे? तर आपल्याला कार्यामध्ये पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी ही सरकारची एजन्सी म्हणून कार्य करते. मग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी सरकारची एजन्सी म्हणून कोण काम करतोय? तर इथं बऱ्याच तुम्हाला NSSO म्हणून दिलेलं असू शकतं किंवा CSO. तर याचं उत्तर आहे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. हिचं मुख्यालय कुठे आहे? हिचं मुख्यालय हे दिल्लीला आहे आणि औद्योगिक सांख्यिकी विंगचं मुख्यालय कलकत्ता येथे आहे. तर CSO राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने तिची आकडेवारी प्रकाशित करते. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने CSO आपली आकडेवारी प्रकाशित करते. तर कुठली आकडेवारी CSO प्रकाशित करते? त्यामध्ये येते राष्ट्रीय उत्पन्न, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण म्हणजे इंडस्ट्रीचं सर्वेक्षण जे आहे ते, त्याच्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, त्यालाच आपण IIP असं पण म्हटलेलं आहे. त्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक इत्यादी प्रकारची आकडेवारी ही CSO द्वारे प्रकाशित केली जाते. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे NSSO, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. मग याची स्थापना कधी झाली होती? 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणून, नॅशनल सॅम्पल सर्वे NSS म्हणून याची स्थापना झाली होती. त्यानंतर मार्च 1970 ला काय झालं? त्याची पुनर्रचना करण्यात आली. मग पुनर्रचना काय म्हणून केली? तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस हे ऑर्गनायझेशन, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन म्हणजेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून तिची स्थापना करण्यात आली किंवा पुनर्रचना करण्यात आली. आणि सध्या नाव काय आहे? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. बघा, दोन्हीचं पण ऑफिस शेवटी आहे. CSO असेल किंवा NSSO मध्ये शेवटचा जो O आहे, O स्टँड फॉर ऑफिस. मग NSSO मार्फत कुठले सर्वेक्षण केले जातात? NSSO मार्फत एकूण किती? 4 सर्वेक्षण केले जातात. त्याच्यामध्ये पहिलं आहे घरगुती सर्वेक्षण केलं जातं, दुसरं आहे उपक्रम सर्वेक्षण केलं जातं म्हणजेच, तिसरं आहे ग्राम सुविधा सर्वेक्षण आणि चौथं आहे भूमी व पशुधारणा सर्वेक्षण. बरोबर. मग NSSO चे 4 ऑफिसेस आहेत. तर त्यामध्ये कलकत्ताला 2 आहेत आणि दिल्लीमध्ये 2 आहेत. कलकत्त्याला कुठले 2 आहेत? तर एक सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग आहे, सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग, आणि दुसरा आहे डाटा प्रोसेसिंग विभाग. तर दिल्लीला पण 2 आहेत, फील्ड ऑपरेशन आणि दुसरा आहे समन्वय विभाग, समन्वय प्रकाशन विभाग. मग NSSO सर्वेक्षण नावाचं एक 6माहिक प्रकाशित करते. बरोबर, म्हणजे 6 महिन्याला एकदा प्रकाशन करतं. अशा पद्धतीनं एका वर्षामध्ये 2 वेळा या सर्वेक्षण नावाच्या मॅगझिनचं प्रकाशन होतं. त्यानंतर आपण राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना तात्पुरत्या स्वरूपामध्ये आधी 2000 ला केली होती. त्यानंतर तिचे अध्यक्ष म्हणून त्यावेळेस डॉक्टर सी रंगराजन यांना नियुक्त केलं होतं. तर यांनी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करावा अशी शिफारस केली होती. कुणी? या 2000च्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने. त्यानुसार मग एक कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला. कधी तो आला? 12 जुलै 2006 रोजी.
राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, आणि त्याचे त्यावेळेसचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सुरेश तेंडुलकर होते. मग सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर सध्या अध्यक्ष आहेत विमल कुमार रॉय. तर हा जो आयोग आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, तर या आयोगाची पात्रता, अध्यक्ष होण्यासाठी पात्रता आहे की तो एकतर संख्याशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ असावा, आणि त्याचं किमान वय 55 वर्ष असलं पाहिजे. बरोबर. सहसा किमान वयाची कुठं पात्रता नसते जास्त, पण इथं किमान वय 55 असलं पाहिजे. तसंच तो त्याच्या पदावधीवर जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत असू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण हा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय, आपण ज्या सुरुवातीला 3 पद्धती पाहिल्या होत्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या, तर त्या 3 पद्धतीपैकी भारतात कुठल्या कुठल्या पद्धती वापरल्या जातात, किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या पद्धती कुठल्या आहेत? तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं कार्य कोणामार्फत केलं जातं? CSO मार्फत. बरोबर. तर मग CSO न भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 4 पद्धती रिकमेंड केलेल्या आहेत. तर पहिली आहे उत्पादन पद्धत. बरोबर. उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो वस्तू उत्पादन क्षेत्रामध्ये. मग वस्तूचं उत्पादन कुठे केलं जातं? तर वस्तूचं उत्पादन हे 2 ठिकाणी केलं जातं. पहिलं आहे शेतीमध्ये आणि दुसरं आहे उद्योगधंद्यामध्ये. बरोबर. मग या 2 ठिकाणी, शेती किंवा कृषी क्षेत्र जे असेल तिथं, आणि दुसरं आहे उद्योग क्षेत्र, या 2 ठिकाणी उत्पादन पद्धत वापरली जाते. बरोबर. लक्षात ठेवायचे, उत्पादन पद्धतीचा वापर हा कृषी व उद्योग या वस्तू उत्पादन करणाऱ्या क्षेत्रासाठी केला जातो. त्यानंतर आहे दुसरी पद्धत उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धतीचा वापर हा सेवा क्षेत्रासाठी केला जातो, सर्व्हिस सेक्टरसाठी केला जातो. त्यानंतर तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. खर्च पद्धतीचा वापर हा ग्रामीण भागातील बांधकामासाठी केला जातो. बरोबर. हे ग्रामीण भागातील बांधकाम. आणि चौथी जी आपली पद्धत आहे वस्तू प्रवाह पद्धत, तर या वस्तू प्रवाह पद्धतीचा वापर हा शहरी भागातील बांधकामासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 4 पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे उत्पन्न पद्धत, दुसरी उत्पादन पद्धत, तिसरी खर्च पद्धत आणि चौथी वस्तू प्रवाह पद्धत. अशा पद्धतीनं भारतात राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं, त्या उत्पन्न मोजणाऱ्या संस्था यांचा अभ्यास केलेला आहे. आणि कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला हा भाग समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. सो थँक्यू. तर आवडला व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.